नमस्कार मित्रांनो, मी रणजित शिंदे आपल्यासाठी घेऊन आलो आहे कविता. तिचं शीर्षक आहे हे देवा. काल रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये देव भेटला आणि तो जरा घाईतच होता. मीही त्याला धावत जाऊन गाठला. मी देवाला म्हणालो, अरे देवा जरा थांब, पळू नकोस लांब. तेव्हा देव म्हणाला, काय आहे ते जरा दुरूनच सांग. तेव्हा देव म्हणाला, काय आहे जरा दुरूनच सांग. तेव्हा मी देवाला म्हणालं, अरे देवा तूही कोरोनाला भीतोस म्हणून का अशी काळजी घेतोस. तेव्हा देव म्हणाला, नाही रे आत्ताच मला कोरोना भेटून गेला म्हणून काळजी घेतो. कोविड-19 होऊ नये तुला. बोल का थांबवलंस. देव म्हणाला. मी म्हणालो, देवा तुला खूप खूप शोधलो. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चसुद्धा जाऊन आलो. हल्ली तू कोठेच राहत नाहीस. भक्तांची विनवणीसुद्धा ऐकत नाहीस. तेव्हा देव म्हणाला, काय ऐकायचं. मी म्हणालो, कोरोनाच्या विळाख्यात सारं जग आहे अडकला. आता भारतात तो विषाणू आहे भडकला. देवा का उत्पन्न केलास याला उपचारच नाही झाला. तेव्हा देव म्हणाला, अरे मूर्ख माणसा काहीही बोलता. बाप तुम्ही कोरोनाचे हे पाप माझ्या माती हाणता. तेव्हा मी म्हणालो, अरे देवा आम्ही नाही बाप तर तू जगाचा आहेस. बाप तर तू जगाचा आहेस. प्रत्येक जीवाची निर्मिती तर तूच करतो आहेस. तेव्हा देव म्हणाला, अरे धूर्त माणसा, होय मी जग निर्माण केलं, अनेक जीवजंतूंनाही निर्माण केले आणि ते जीवजंतू तुम्ही खाऊन पस्त केले. त्यानेच हे विषाणू तुमच्या पापी पोटात उत्पन्न झाले. लक्षात ठेवा अति तिथं माती हा निसर्गाचा माप आहे. भोगा आता बठ्ठ्यांनो, हे तुमच्याच कर्माचे पाप आहे. जय हिंद, जय भारत.